आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. आज आपल्या कोळे गावामध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यातल्या जनतेनं भरभरून आशीर्वाद दिले आणि त्यामध्ये पंचायत समितीच्या 9 आणि जिल्हा परिषदेच्या 3 जागा या सांगोला तालुका विकास आघाडीला निवडून देण्याचं काम या तालुक्यातल्या मतदार राजांनी केलेलं आहे. पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांचा आघाडीच्या वतीनं मनापासून आभार मानतो. राजकारणामध्ये आता नवीन पिढी आलेली आहे. शेळके साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सविस्तरपणानं संविधान कशा पद्धतीनं भविष्य काळामध्ये आपल्याला टिकवायचं हे सविस्तरपणानं सांगितलं. अशा या सभेला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे लोकप्रिय आमदार, आपल्या सगळ्यांचे तरुण सहकारी सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व विजयी उमेदवार आणि या सगळ्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी ज्यांनी मनापासून मतदान केलं ते सगळे मतदार बंधू आणि माझ्या भगिनींनो, आजपर्यंतच्या काळामध्ये जवळजवळ मी राजकारणामध्ये आल्यापासून ही 6वी निवडणूक आहे. मगाशी मी महेश ओधारीच्या घरी आल्यानंतर आमदार साहेब आले आणि आपल्यातल्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी सांगितलं की मी आमच्या काळामध्ये निवडणूक लढवली त्यावेळेला फक्त 44,000 रुपये खर्च झाला होता. मी म्हटलं हे तुमचं राहू द्या. मी राजकारणामध्ये कॉलेज संपवून आल्यानंतर पहिली जवळा गटाची निवडणूक लढवली त्यावेळेला माझा खर्च 6,700 रुपये आला होता. आणि आता त्या विषयावर आपण चर्चा न केलेली बरी. अशी परिस्थिती या निवडणुका लोकशाहीच्या या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची झालेली आहे. ही दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांना. आता त्यामध्ये मी काय शिरणार नाही, परंतु किरण भाऊ तिकीट मागताना निवडणूक झाल्यावर निवडून आता आल्यावर ही सगळं मिरवणूक झालं ते आपल्याला बरं वाटतंय. आता उद्यापासून तुम्हाला कळेल जिल्हा परिषद सदस्य म्हणजे काय असते. आमच्या गजेंद्रनी सांगितलं अजून खांद सुरुवात झालेल्या खांद पडल्यावर जरा बऱ्यापैकी वळण लागेल. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मगाशी मी आणि आमदार साहेब आम्ही महेशच्या घरी बसल्यानंतर आमदार साहेबांनी काय सांगितलं हे काय मी आता इथं सांगत नाही. अशी परिस्थिती मी आणि आमदार साहेबांनी 5 निवडणुका आम्ही लढवल्या. एकदा उमेदवार ठरले, एक चक्कर मारली, एक सभा झाली की उमेदवाराचा निकाल 100% या तालुक्यातल्या जनतेने आम्हाला दिल्या. 5 निवडणुका दिल्या. 5 निवडणुका दिल्या आणि त्यानंतर ह्या सगळ्या लोकशाहीमध्ये ह्या नवीन तरुण पिढी निर्माण झाली आणि निवडणुकीचा पॅटर्न बदलला. शेवटी ही तरुण पिढी आहे, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत आणि भविष्यात सुद्धा लोकशाही कशा पद्धतीने टिकवायची आता गजेंद्रनी सांगितलं. आमच्या जुन्या पिढीतले तोडकरी या ठिकाणी आहेत. मला वाटतं बरेच दिवस आमदार साहेबांच्या वतीने काम केलं. 2 शब्द इथे सांगितले. शेवटी ह्या सगळ्या निवडणुका तर कशासाठी आपण लढतोय, एक विकासाची बांधिलकी घेऊन परंपरेनं कैलासवासी आमदार साहेब असतील, कैलासवासी काका असतील, या तालुक्याला दुष्काळमुक्त करायची शांततेची परंपरा या तालुक्याला लावायची. बळीराजा सुखी समाधानी संपन्न झाला पाहिजे. स्वतःच्या हिमतीवर आपलं प्रपंच चालवला पाहिजे. तर मी आता या सगळ्या तरुणाईला सांगेन, पाणी आणण्यामध्ये
आपण यशस्वी झालेलो आहोत. परंतु भविष्य काळामध्ये तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी आता आमदार साहेब आपल्याला उद्योग या तालुक्यामध्ये उभा करावे लागतील. आपली जी रोजची कामं आहेत, आता सांगितलं आमच्या सदस्यांनी की डीपीवर लोड हे लागलेला आहे. एकदा डीपी जळी 4 दिवसात पुन्हा आणून बसवली की परत जळते. पुढाऱ्याला आणि शेतकऱ्याला ते एक मोठं काम झालेलं आहे. त्याही बाबतीमध्ये मी आणि आमदार साहेबांनी ठरवलेलं आहे की तालुक्यातल्या सगळ्या डीपी 33 केवीची सगळी केंद्र, 100 केवीची असलेली केंद्र, याचा सगळा आढावा घ्यायचा आणि आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना किती वीज लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला भविष्यात काय नियोजन करावं लागणार आहे. म्हणजे किमान आम्हाला दिवसातनं 100 फोन येते, त्यातले 60 तरी फोन डीपी जळलेला आहे काढून न्यायला सांगा आणि तो पुन्हा आम्हाला आणून द्यायला सांगा. अजून कसं तरी आम्ही सांगून बसतोय, नाही तर त्याच डीपीवरच्या लोकांचा फोन येतो की सकाळी बसवलेली डीपी दुसऱ्या दिवशी जळलेली आहे. हा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न आहे. त्या बाबतीमध्ये आम्ही ठरवलेलं तालुक्याचं एक ऑडिट करून लवकरात लवकर ज्या एवढी वीज आपल्याला तालुक्याला लागणार आहे तेवढ्या विजेची पूर्तता आपल्याला कशा पद्धतीने करता येतील त्याचं नियोजन करण्यासाठी या निवडणुकीमध्ये आम्ही आपल्याला मतं मागितलेली आहे. काही सामाजिक बांधिलकी पत्करून या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलो. जनतेनं विश्वास दिला, परंतु अनेक समस्या आपल्याला या ठिकाणी तोंड द्यावं लागणार आहे. आणि तरुण कार्यकर्त्यालाही मी विनंती करणार आहे की शक्यतो सर्वसामान्य गोरगरीब जनतेला प्रशासनाचा त्रास न होता कशा पद्धतीनं कामं करता येतील. गावचा तलाठी आठवड्यातनं किमान 5 दिवस गावामध्ये सापडेल. ग्रामसेवक किमान 5 ते 6 दिवस त्या ठिकाणी सापडेल. ग्रामसेवक सापडत नाही म्हणून जिल्हा परिषद सदस्याला हुडकं द्यायचं, पंचायत समितीच्या सदस्याला हुडकायचं, सरपंच सापडला तर मेहरबानगी. ह्या सगळ्या प्रथा भविष्य काळामध्ये आम्ही दोघांनी ठरवलेला आहे. या तालुक्याला एक चांगलं वळण लावायचं आहे. त्यासाठी तुम्ही जो आशीर्वाद दिलेला आहे तो आशीर्वाद आम्ही पुढच्याकडे घेऊन जाणार आहोत. एका प्रशासनाच्या मीटिंगमध्ये लवकर त्याची मीटिंग होईल आणि सगळे अधिकारी, मंडल अधिकारी असतील, पोळ्याचं सर्कल आहे, बाजार शुक्रवारी आहे, 2 दिवस सर्कलनी इथं 8 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत थांबलं पाहिजे. ह्या लोकांची कामं केली पाहिजे. नंतर एखाद्या उतार्याच्या नोंदीसाठी 6 महिने झाले, वर्ष झालं तरी सर्कल सापडत नाही, तलाठी भेटत नाही, अशा अनेक तक्रारी आमच्या कानावर आल्या. त्याचे आम्ही दोघं बसून या ठिकाणी या सगळ्या पद्धतीने भविष्य काळामध्ये तालुक्याला एक चांगल्या पद्धतीचं वळण कसं लावता येईल यासाठी या निवडणुकीमध्ये आम्ही उभारलेलो आहे. या निवडणुका सत्तेचं साधन म्हणून आम्ही निवडणुका लढवलेल्या नाहीत. या निवडणुका सेवेचं साधन म्हणून आम्ही विकास आघाडीनं लढवलेले आहेत आणि ती सामाजिक बांधिलकी भविष्य काळामध्ये आम्ही निश्चितपणाने ठेवायचा प्रयत्न करणार आहोत. कोणावरती टीका टिप्पणी केली म्हणजे आपण सगळं साध्य केलं या विचाराचा मी नाही. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन, आलेल्या निवडून आलेल्या उमेदवारांना निवडणुकीच्या निकालापर्यंत जे काही झालं तो विषय त्याच दिवशी संपला. अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, उद्यापासून तुम्ही या सगळ्या जनतेचे, जिल्हा परिषदेचे सदस्य आहात, जनतेचे पंचायत समितीचे सदस्य आहात. काही उमेदवार पराभूत झाले. पराभूत उमेदवारामध्ये माझ्या मुलाचा सुद्धा पराभव झाला, परंतु आज त्या गटाचा अर्धा दौरा आभाराचा त्याने केला आणि त्याने सांगितलं की जी सामाजिक बांधिलकी आम्ही 3 पिढ्यानं जपलेली आहे, यश येवो अपयश येवो, आमची सामाजिक बांधिलकी आम्ही पूर्ण करणार. आजच अर्ध्या गटाचा दौरा त्यानं आभाराचा पूर्ण केलेला आहे. यश अपयश येत असतं, यश आलं आणि अपयश आलं म्हणून खचून जाणाऱ्यापैकी आम्ही आघाडीतली मंडळी नाही. आणि प्रत्येक वेळेला आपण सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठं काही अडचणीत का आलो, का कमी पडलो. याचं आत्मपरीक्षण करून जेव्हा माणूस पुढे जातो तेव्हा तो राजकारणामध्ये यशस्वी होत असतो. पराभवाची कारणं तपासली पाहिजे. आपणही कुठं कमी पडलो याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. भविष्य काळामध्ये त्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आपण भविष्य काळामध्ये करणार आहोत. म्हणजे एक चांगलं वळण या तालुक्याला आजपर्यंतच्या काळामध्ये लागलेलं आहे. ते वळण आपण भविष्य काळामध्ये कशा पद्धतीने ठेवता येईल ही भूमिका आम्ही भविष्य काळामध्ये घेणार आहोत. पाण्याच्या पाळ्या आहेत, अजून म्हणावं असं पाणी आपल्याला शेवटच्या तळापर्यंत मिळालेलं नाही. त्याचं नियोजन करायचं आहे. तुम्ही तुमची जबाबदारी मतं टाकून आता पार केलेली आहे.
आता खरी परीक्षा ही आमच्या दोघांची आहे. या मतदार रूपी जनतेला जो आशीर्वाद दिलेला आहे, जो विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून आपल्याला आमदार साहेब रात्रीचा दिवस करून काम करावं लागेल. या तालुक्यातला माझा बळीराजा हा सुखी संपन्न झाला पाहिजे, एवढ्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस केला. आता आम्हाला रात्रीचा दिवस उद्यापासून करावा लागणार आहे आणि या जनतेच्या विश्वासाला पात्र राहावं लागणार आहे. सत्काराचा कार्यक्रम हा निवडणुकीनंतर होतच असतो. शेवटी निवडून आलेल्या उमेदवाराचं कौतुक करणे हेही काम आहे. काही ठिकाणी निरोप पोहोचले नाही, जरा नवीन असल्यामुळे गजेंद्रने अगोदरच कबूल केलं. जुन्या पिढीतली मंडळी आता बऱ्यापैकी कुठली या सभेमध्ये डॉक्टर साहेब बी नवीन आहेत, परंतु मी 25 वर्ष आमदार साहेबांच्या म्हणून काम केल्यामुळे बऱ्यापैकी कामाचा कार्यकर्त्याचा अनुभव माझ्या पाठीबरोबर आहे आणि त्याच्या शिदोरीवर आम्ही भविष्य काळामध्ये या तालुक्याच्या विकासाच्या राजकारणाची सुरुवात उद्याच्या सगळ्या निवडीनंतर पुन्हा एकदा हा सांगोला तालुका अभिमानानं सन्मानानं, जसं या सांगोला तालुक्यानं संबंध जगभरामध्ये आपल्या डाळिंबाच्या बागेच्या माध्यमातून संबंध जगभरामध्ये नाव केलं, तशाच पद्धतीनं भविष्य काळामध्ये तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी निश्चितपणानं भविष्यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टीचे शब्द आघाडीनं दिलेले आहेत, ते निश्चितपणानं आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं सांगतो. तुम्ही सगळ्यांना बोलवलं, उमेदवाराचा सत्कार केला, आमचाही सत्कार केला. त्या सत्काराला निश्चितपणानं पात्र राहायचा शब्द या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आपल्याला देतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.